सोनम वांगचुक जे सामाजिक कार्यकर्ता शास्त्रज्ञ त्यांना पोलिसांनी बळजबरीने उचलून नेलं म्हणजे त्यांचं एका प्रकारे अपहरण करण्यात आलंय। जेव्हा वांगचुक यांना पांढऱ्या कपड्यात उचलून नेण्यात आलं तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झालेत। जे वांगचुक यांना घेऊन गेलेत ते पोलीसच होते का? कारण त्यांनी ना पोलिसांचे कपडे घातले होते ना काही आयडी प्रूफ दाखवलं। पांढऱ्या कपड्यांचा वापर का केला? पांढऱ्या कपड्यातूनच त्यांना उचलून का घेऊन गेले? त्यांना उपचारासाठी नेलं आहे की नजर कैदेत ठेवण्यासाठी? आता सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी आरोप केलाय की सफदरजंग रुग्णालय आम्हाला नीट माहिती देत नाहीये। आमच्या मजल्यावर 30 पोलीस आणि रुग्णालय परिसरात 10हून अधिक पोलीस तैनात आहेत। आमच्या हालचालींवर कडक निर्बंध घालण्यात आलेत। त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की सोनम वांगचुक यांना 20 दिवसांनंतरच रुग्णालयात का नेण्यात आलं। सरकार वांगचुक यांना पहिलेच रुग्णालयात दाखल करू शकलं असतं, पण असं का केलं नाही? डिलिमिटेशन बिलसाठी सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलंय का? मोदी सरकार नेमका कोणता खेळ खेळतंय? पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। सोनम वांगचुक हे नीट पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या आंदोलनाला आता 20 दिवस झाले, पण सरकारकडून त्यांना भेटण्यासाठी कोणीही आलं नव्हतं। 20 दिवस अन्नाचा कणही न घेतल्यानं त्यांचं वजन झपाट्यानं कमी झालं, त्यांची प्रकृती खालावली। त्यांचे हे हाल पाहून देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं। ज्या आंदोलनाला पहिलं दुर्लक्ष करण्यात आलं त्या आंदोलनाने देशाचं लक्ष वेधलं। तसेच आंतरराष्ट्रीय बातम्या देखील होऊ लागल्या। देशभरातून पाठिंबा मिळायला लागल्यानं मोदी सरकारला अचानक जाग आली। दिल्ली पोलीस देखील जागा झालं। त्यानंतर साध्या कपड्यात आलेल्या काही जणांनी सोनम वांगचुक यांना पांढऱ्या कपड्यातून उचलून नेलं। त्यांना कुठं नेलं, काय केलं याची माहितीच दिली नाही। वातावरण तापल्यानंतर सांगितलं हायकोर्टानं सोनम वांगचुक यांची काळजी घ्यायला सांगितलंय। रुग्णालयात नेलंय, आता त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ती काय करतायत याची माहिती दिली जात नाहीये असा आरोप होतोय। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी देखील काही गंभीर आरोप केलेत। त्यांच्या पत्नीनं हायकोर्टात देखील धाव घेतली आहे। थोडक्यात पाहूयात सोनम वांगचुक यांच्या पत्नीनं काय म्हटलंय। माझा सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडालाय। रुग्णालयानं आम्हाला सांगितलं की वांगचुक यांची पोटॅशियम पातळी 2.9 पर्यंत खाली आली आहे आणि ही स्थिती चिंताजनक जीवघेणी आहे। तरीही त्यांच्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये त्यांनी ती नेमकी आकडेवारी सोयीस्करपणे वगळली आहे आणि केवळ पोटॅशियम पातळी कमी होतीये एवढाच उल्लेख केलाय। 10 तासांनंतर आणि वारंवार विनंती केल्यानंतर जेव्हा त्यांनी आम्हाला रात्री 10:30 वाजता त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्याची परवानगी दिली तेव्हा एका स्वतंत्र प्रयोगशाळेच्या चाचणीत ती पातळी 3.5 असल्याचं आढळलंय, जी सामान्य मर्यादेतच होती। वारंवार विनंती करूनही रुग्णालयानं त्यांना डिस्चार्ज देण्यास किंवा आमच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्यास नकार दिलाय। आमच्या मजल्यावर सुमारे 30 पोलीस कर्मचारी आणि संपूर्ण रुग्णालयात 100हून अधिक पोलीस तैनात असल्यानं आमच्या हालचालींवर कडक निर्बंध घालण्यात आलेत। ही वैद्यकीय सेवा नाहीये, तर ही बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्याची कृती आहे। सोनम यांना काहीही झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारची असेल। त्यामुळेच मी उच्च न्यायालयात धाव घेतली असून आजच तातडीच्या सुनावणीची विनंती केली आहे, जेणेकरून सोनम यांची प्रकृती अधिक खालावण्यापूर्वी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची परवानगी मिळू शकेल। आपल्या प्रिय व्यक्तीवर कुठे उपचार घ्यावेत हे ठरवण्यासाठी कोणत्याही कुटुंबाला व्यवस्थेशी लढा द्यावा लागू नये असं सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिली आहे। आता पाहू की सोनम वांगचुक यांना 20 दिवसांनंतर रुग्णालयात का हलवण्यात आले। सध्या माध्यमांतून बातमी येते की मोदी सरकार या अधिवेशनात डिलिमिटेशन बिल पुन्हा मांडणार आहे। या बिलासाठी MK स्टॅलिन यांचा पक्ष, DMK, शरद पवार गट आणि इतर पक्ष पाठिंबा देणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे हे बिल पास करणं सरकारसाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण डिलिमिटेशन बिल पास झालं तर 2029 ची निवडणूक भाजपसाठी जिंकणं अगदी सोपं होणार आहे असं म्हटलं जात आहे। हे बिल सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणारी असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून देण्यात आल्याची चर्चा आहे, कारण सोमवारपासून अधिवेशन सुरू होणार आहे। त्याच दिवशी सोनम वांगचुक यांनी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता। यातच सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावत होती। त्यांच्या या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता। जर संसदेच्या काळातच वांगचुक यांना काही झालं असतं किंवा त्यांची प्रकृती खालावली असती तर वातावरण चिघळण्याची शक्यता होती। संसदेत हे बिल कोणत्याही वाद न होता पास करण्यासाठी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून घेऊन गेलेत अशी चर्चा आहे। आता या सर्व चर्चा आहेत, यामागचं नेमकं खरं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। सरकारनं आधी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात का नेलं नाही, आता त्यांची एवढी काळजी का घेतली जाते असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पहिलं खूप ट्रोल करत चिरडण्याचा प्रयत्न केला। सोशल मीडियावरून या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आली। त्यामुळे सरकारला वाटलं की हे आंदोलन 2 ते 4 दिवस सुरू राहील आणि संपेल। त्यामुळे पोलिसांनी आणि सरकारने या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला काहीच केलं नाही।
हिंदी मीडियानं देखील या आंदोलनाच्या विरोधात बातम्या चालून हे आंदोलन खरं नाहीच असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण सोनम वांगचुक यांनी आपलं आमरण उपोषण सुरूच ठेवलं आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे देशभरातून मोठा पाठिंबा मिळायला सुरुवात झाली आणि सरकारला जाग आली ती देखील लोकशाही मार्गाने नाही, थेट हुकुमशाही मार्गाने. साध्या कपड्यात आलेल्या गुंडांनी थेट सोनम वांगचुक यांना कसंही उचलत पांढऱ्या कपड्यातून नेलं अशी टीका होतीये. आता सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून घेऊन गेल्यानंतर जंतर मंतरवर काय परिस्थिती आहे ते थोडक्यात पाहूया. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून नेल्यामुळं अभिजित दिपके यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केलंय. त्यांच्या अन्नत्याग उपोषणाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. सफदरजंग रुग्णालयावर अविश्वास दाखवत वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली संगमो यांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात तातडीच्या सुनावणीची याचिका केली आहे. तर राजस्थानहून 20 दिवसांची सुट्टी काढून आलेले BSF जवान भंवरलाल साईन यांनी थेट आंदोलनात धाव घेत अभिजित दिपके यांची भेट घेतल्यानं खळबळ उडाली आहे. मुंबई शिवसेना समर्थनार्थ उतरलेले दिपके यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानलेत. तर वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे जंतर मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलीस हटवण्याच्या तयारीत असतानाही उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनावर मोर्चा काढण्याच्या निर्णयावर सर्व आंदोलक ठाम आहेत. उद्याच्या आंदोलनात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. सरकार आता डिलिमिटेशन बिल मांडणार का? सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.